नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन सर्वांना। आज आपण बघत आहोत रक्षाबंधनसाठी 3 ते 3 ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी। तर चला मग सुरुवात करूया। त्यासाठी सुरुवातीला काढून घेऊया 3 ते 3 ठिपके। या ठिपक्यांना अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे। पानाचा शेप मधल्या बिंदूमधून आपल्याला या शेवटच्या बिंदूवरती असा जोडून घ्यायचा आहे। या पद्धतीने चारी बाजूने आपण सेम तसंच काढून घेणार आहोत। या पद्धतीने आपलं फूल तयार झालं आहे। आता हा जो आपण पानाचा शेप काढला आहे त्या शेपकडे असे आपल्याला 4 लाईनी ओढायच्या आहेत। त्याच हाईटच्या ही काढली आहे त्याच हाईटच्या सेम आपल्याला 4 लाईनी इथे काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आता सेम या साइडने 4 लाईनी आपण काढून घेऊयात। खूप सुंदर, सोपी आणि झटपट होणारी रांगोळी आहे आणि अगदी कुणालाही सहज काढता येईल अशी सोपी रांगोळी आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या पद्धतीने सेम आता या साइडने आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे। या साइडने परत 4 लाईनी मारूया। सेम या पद्धतीने आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपली डिझाइन तयार झाली आहे। त्या साइडने मी सेम तशाच लाईन मारून घेतल्या आहेत। आता या फुलाच्या मध्ये आपण मोठा असा पांढऱ्या रंगाचा डॉट दिला आणि त्याच्यामध्ये मी बोटाने प्रेस करून घेतलं। आता यामध्ये आपण डॉट देऊन घेऊया। याच्यावरती आपण या पद्धतीने फूल काढत आहोत 3-3 पाकळ्यांचं।
या पद्धतीने चारही कोपऱ्याने आपण 4 या डॉटवरती आपण फुलं काढून घेतली आहेत। आता याच्यामध्ये आपण हलक्या हाताने असा पांढरा रंग भरून घेऊया। तुम्हाला याच्यामध्ये जर रंग भरायचा असेल तर तुम्ही रंगही त्यामध्ये भरू शकता। या पद्धतीने आता या दोन्ही लाईनीच्या मध्ये मी देते अशी आडवी लाईन, दोन लाईन मी इथे देते आडव्या आणि त्याच्यावरती एक डॉट, त्याच्यावरती असं एक या पद्धतीने डॉट द्यायचा आहे आणि त्याला असं बोटाने प्रेस करायचं। इथे आणि इथे मी सेम असंच 2 लाईनी आणि त्याच्यावरती बिंदू काढून घेते। या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे। तर यावर मधल्या पाकळ्या आहेत, फूल जे आपण काढला आहे त्याच्यामध्ये मी हलक्या हाताने थोडासा पांढरा रंग असा मध्ये वरच्या साईडने भरत आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये आवडीनुसार रंग भरू शकता। मी रांगोळी प्लेनच ठेवली आहे आणि जो मधला बिंदू आहे त्याच्यामध्ये मी देत आहे पिवळा रंग मी त्याच्यामध्ये भरला आहे आणि या जे साईडचे फुलं आपण काढले आहे त्याच्यामध्ये जो डॉट आहे त्याच्यामध्ये पण पिवळा रंग मी भरत आहे। या पद्धतीने अतिशय कमी रंगात आणि सुंदर अशी रांगोळी आपली तयार झाली आहे। या रक्षाबंधनाला तुमच्या अंगणात ही रांगोळी तुम्ही नक्की ट्राय करा। रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।